त्या भक्तीमध्ये प्रेम असेल, त्या ज्ञानामध्ये प्रेम असेल तर काय सांगणार देणार त्या सुखाला पारावाडीत प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम असेल तर भक्ती अर्थ नाही, प्रेम नसेल तर जीवनामध्ये सुख नाही, समाधान नाही. म्हणून तुकोबराय सांगतात बाबा, भक्ती करायची असेल तर शुद्ध भावाने भक्ती करा. कशी करा? शुद्ध भावाने. आणि शुद्ध भावाने भक्ती केलेली ती भक्ती आपली देवापर्यंत पोहोचते. आणि अहंकाररूपी भक्ती केली ना ती देवापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि पोहोचूच शकत नाही. अहंकार देवाला आवडत नाही. एवढा तरी अहंकार आला ना ते कधीच आवडत नाही. अहंकार नारीला तुकामाने वाया गेला. अहंकार चालत नाही. देवाच्या पत्नीचा अहंकार चालला, देवाला सण झाला नाही, मग तुमचा आमचा सण होईल. आपल्याला वाटतं माझ्यासारखा गायक मीच आहे, पण तुझं बाप आहे तर जगामध्ये मुहूर्त वाजवायला वाटतं माझ्यासारखा कोणच नाही. आपल्या एकावर एक बळे आहे त्याचे नाव. काय झालं, एका गावामध्ये एक साधक विद्या ग्रहण करण्याकरता 12 वर्ष निघून गेला. किती? 12 वर्ष निघून विद्या ग्रहण केली आणि 12 वर्षानंतर तप झालं आणि पंडित झाला. पंडित अशी पदवी मिळाली. पंडित पदवी मिळाल्यानंतर त्याला म्हणजे आता आपल्या गावाकडे जायचं. आपलं तप झालं, आपली विद्या पूर्ण झाली, आता गावाकडे जायचं. आणि मग आता गावाकडे जायचं म्हटल्यानंतर गावकऱ्याशी म्हणजे काहीतरी आपण फोन केला पाहिजे, काहीतरी निरोप दिला पाहिजे. आणि निरोप दिला गावकऱ्याशी. अहो म्हणजे मी आता माझी विद्या पूर्ण झालेली आहे, मला पंडित अशी पदवी मिळालेली आहे, आता मी गावाकडे येणार आहे, अमक्या अमक्या तारखेला मी आपल्या गावामध्ये येतोय. गावाला ठीक आहे म्हणजे आम्ही तुमचं स्वागत अशी तयारी करतो. ठरलेल्या तारखेप्रमाणे तो निघून आला. तिथनं आला काशीवरनं. गावकरी आता आपल्याच गावचा अभिमान आहे बघा. गावातला कुणीही असू द्या, गावाला अभिमान असावा आणि असतोच अभिमान. गावाला अभिमान वाटला. आपल्या गावातला एक मुलगा विद्या ग्रहण करण्याकरता काशीला गेला. 12 वर्ष तपश्चर्या केली, 12 वर्ष विद्या ग्रहण केली, पंडित पदवी मिळाली. मग आपण त्याचं काहीतरी स्वागत केलं पाहिजे ना. आणि स्वागत करण्याकरता कोणी बयान घेते, कोणी कोणाला सांगायची गरज नाही. फक्त गाव त्याच्यावर प्रेम करत होतं. सर्व गाव बयान करून वाजंत्री मृदंग टाळ विना सर्व गाव उठून गेलं शिववर त्याच्या स्वागताकरता. गेल्यानंतर हत्ती अंबारी हातीवर बसून गावात आणायचा आणि आल्यानंतर त्याची पूजा केली, स्वागत केलं आणि हत्तीवर बसवला. आणि हत्तीवर बसवल्यानंतर त्याला अहंकार आला, पूर्ण गाव माझ्या मागे आलं का नाही बघा. आणि त्यांनी गावकऱ्याशी एक प्रश्न केला. ऐका म्हणजे मी जे प्रश्न विचारत तेव्हा तुम्ही प्रश्न सांगा, त्याचं मी उत्तर देणार. आणि नाही उत्तर दिलं तर मी ह्या हातीवरनं अंबारीवरनं खाली उतरणार. आता गावकऱ्याला पंचायत पडली म्हणजे 12 वर्ष विद्या ग्रहण केली, विद्या अभ्यास केला आणि पंडित पदवी मिळवलेली आहे. आता ह्याला प्रश्न आपण काय करावा? गाव कोणीच पुढे
2 तास झाले त्या शिवावरती अंबाईवरती जीव हातीवरती बसला आहे. सर्व गाव त्याच्या समोर नतमस्तक होते. अहो त्याला जाऊ म्हणजे कशा प्रश्न विचारायचा काय चला म्हणजे आपल्या गावात नाही तुम्ही प्रश्न विचारायचा मी उत्तर सांगायचं गावाकडे पुढेच पुढे ना गावच्या ह्याच्यामध्ये किती दिवशी आहे आपल्याला काय प्रश्न आपल्याला विचारायला आणि तेवढ्यामध्ये गाव हातभार आणि तेवढ्यामध्ये एक शेतकरी महत्वाचा बहारा घेऊन बहारा घेऊन आला आणि पाहिलं गर्दी कशी आहे आणि त्या गर्दीला तो आल्यानंतर विचारलं काय म्हणजे मला का थांबायचं म्हणजे कशाची गर्दी नाही म्हणजे आपल्या गावातला मुलगा 12 वर्षी गेला होता विद्यार्थी शिकायला आणि ती पंडित पदवी मिळाली ती म्हणतोय आम्ही त्याच्यामध्ये स्वागत करता आलं ती म्हणतो काहीच प्रश्न विचारा त्याचं उत्तर देणार आता आम्हाला प्रश्न त्याला काय करावं हे पाहिजे त्यांचा काय पगार आहे पुढे त्या शेतकऱ्यांनी गुडघ्यावर पाय बसल्या जागेवर बिना घेऊन खायला आलेला टाकला भागा काय म्हणता म्हणजे सांगा मागणं तुम्ही कुणीही मला प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर देणार नाही उत्तर दिलं तर आंबाईवर काही उत्तरांना गावात प्रवेश करणार इथून पण मागायला नाही उत्तर मला आलं इथून मागायला जाणार आणि पुन्हा 12 वर्ष मी विद्यार्थी त्या शेतकऱ्याने त्याला प्रश्न केला विचारला ऐक म्हणतो त्यात रुपया आई प्रश्न केला त्यात रुपया आता ती पंडित काय शांतच बसले आनंदाने पंडित उत्तर द्या म्हणले बराच वेळ उत्तर शोधत होता पण उत्तर सापडले हातवर झाला तो पंडित आणि शेतकरी बाबा मला उत्तर सापडले उत्तर म्हणजे बरोबर खाली पण माझ्या प्रश्न मग साधू म्हणजे पंडितजी म्हणजे काय उत्तर तर सांगा म्हणजे उत्तर तुम्हाला सांगणार खाली म्हणजे त्याला आवाज खाली घ्यायचा आणि उत्तर सांगायला चालू केलं माझं घर आहे मला पत्र्याच्या घराच्या एक गवतीचं झाड आहे आमच्या घरात त्या पत्र्याच्या बिल्डिंग त्या शिडी खाली बांधलेले गवत पडलं गुड टाकवरच्या आधी पाहिजे आणि त्यात कोण काय गवत राहते का पत्र्यावर त्यात गुड ब्यामध्ये शिडी खाली बांधली शिडीच्या पेक्षा ती गवत पडली त्या पंडितांकडे पाय क्षमा असावी आणि तिथून आता त्या शेतकऱ्याला काय केलं अंबारीवर बसवलं आणि गावात घेऊन गेले स्वागत केलं ज्ञानामध्ये अंतर म्हणून भक्ती परमात्म्याची करायची असेल तर शुद्ध भावाने भक्ती करायची आणि काही भक्ती देवाला आवडत नाही शुद्ध देवाला काय लागतं काहीच लागत नाही फक्त अंतकरणाला शुद्ध भाव काय त्या सुधारणाला सुधारून दिलं देवाला एवढी सोन्याची द्वारका दिली देवाने काय सामान दिलं मुठभर पोहे आणि अंतकरणाची शुद्ध भक्ती होती सुदाम ब्राह्मण Yeah.
सुद्धा अंतकरणला सुद्धा पाहू पाहिला आणि एवढी दरिद्री होती ना ती नष्ट केली आणि सोन्याची द्वारका दिली. म्हणून तू कोवड्या सांगता माझ्या दुसरं काय आवडत नाही. काही दिली गे एक भावाची काय आणि तुका म्हणे आण विठोबाची. तुकोबा शपथ घेऊन सांगतात बाबा देवाला काही आवडत नाही, श्रीमंती नाही आवडत. देवाला फक्त अंतकरणाचा सुद्धा भाव आवडतो. शबरीचा सुद्धा भाव द्या. प्रभू रामचंद्राला भाव फक्त भाव सुद्धा अंतकरणाचा सुद्धा. तरी त्या प्रभूने शबरीला भेट दिली नाही का. म्हणून तुकोबा सांगतात बाबा काही नाही गेले एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. त्या परमात्म्याला जर परमात्म्याची आपल्याला कृपा व्हावी, परमात्मा आपल्यावर संतुष्ट व्हावा असं वाटत असेल तर फक्त आपल्या भक्तीचा फक्त शुद्ध भाव तो भाव देवाला आवडतो आणि तेच भाव तुकोबाची परंपरा विश्वंभर बाबापासून भोले बाबापर्यंत आणि 7 पिढ्याचा परमार्थ घराण्यामध्ये किती 7 पिढ्याचा परमार्थ घराण्यामध्ये आणि कुठल्याही निरपेक्ष भक्ती केली. 7 पिढ्यामध्ये देवाकडे काहीच मागितलं नाही. किती पिढ्या 7 पिढ्या. पंढरीची वारी कधी चुकू दिली नाही. दररोजचा नित्यनेम त्या पांडुरंगाची पूजा कधी चुकू दिली नाही. नित्यनेम कधी चुकू दिला नाही. नित्यनेम पंढरीची वारी होईल भेगारी पंढरीचा वार काही असा ती 7 पिढ्यापासून आलेली परंपरा भोलोबा बाबापर्यंत. आणि भोलोबा बाबांना त्यांनी तशी सुंदर अशी कधी न खंडन होता सुंदर तीच परंपरा टिकवली. आणि भोलोबा बाबांना 3 मुलं. थोरला शाहूजी, दुसरे तुकोबा आहे आणि तिसरे कान्होबा. सुंदर असा प्रपंच होता. प्रपंच होता सुंदर असा प्रपंच चालत होता. आणि थोड्या मुलाचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर काही काळानं सून वाढली. सून वाढल्यानंतर आता घरी तुकोबाचं वय 14 वर्षाचं होतं त्या वेळेला. आणि सून वाढल्यानंतर दुसरं लग्न करून म्हणजे मुलाचा शेवटी म्हणजे पहिलं तुम्हाला म्हणून प्रपंचामध्ये जमत होतं. कसं तरी आई वडिलांच्या आग्रहात लग्न केलं. आता मला लग्न करायचं नाही, आता मला तीर्थयात्रा करायची आहे, पण आता मला संसार करायचा नाही. आणि घर सोडलं आणि तीर्थयात्रा घेऊन गेला. आता काय करावं. आणि तुकोबारायांचं 14 वर्षाचं वय होतं. 14व्या वर्षी तुकोबारायांवरती लग्न केलं. आणि 14व्या वर्षी तुकोबारायांवरच्या प्रपंचाचा भार भोलोबाने त्याच्यावर सोडला. तुकोबारायांनी तीच प्रपंच तसाच करत 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 तुकोबाराय परमात्म्याचा दोन्ही गाडीची चालत दोन्ही सारखे असली तर गाडी नीट चालते. एक चाक चाललं आणि एक चाकाला जर भाग असताना तर गाडी परमात्म्याची शकत असते. प्रपंच आणि परमात्मा दोन्ही तुकोबारायांनी तसाच घ्यायचा प्रपंच घ्यायचा होता आणि परमार्थ घ्यायचा होता. बघता 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 भोलोबाई वाढली, आई वाढली आणि सर्व जबाबदारी तुकोबारायावर पडली. आणि तुकोबाराने सर्व जबाबदारी पार पडत असताना तुकोबाराच्या त्या प्रपंचामध्ये मन रमेल. आणि प्रपंचामध्ये मन रमेना आणि मग भजनाला कार्यक्रम कुठं गावामध्ये भजन करावं. कुणीतरी भेट आणायची, कुणीतरी यायचं, अडथळा आणायचं. म्हणून तुकोबाराने काय करावं. इंद्रायणीच्या त्या शिळेवरती जावं, त्या शिळेवरती बसावं आणि तुकोबाराच्या परमात्म्याचं गोड भजे करावं. की त्या परमात्मा तुकोबाराच्या अंतकरणामध्ये ओढ लागली होती. कधी परमात्मा मला भेटेल, कधी परमात्म्याची माझ्यावर कृपा होईल. ही तुकोबाराच्या जीवनाची ओढ होती. ही तुकोबाराच्या भक्तीचा भाव होता. आणि तुकोबाराचे भजन चालू करावं. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठला रे, माझा विठ्ठला रे,
परपंचाकडे जायचा का परपंचाकडे लक्षच नव्हतं तुम्हाला पूर्ण त्या परमात्म्याच्या भजनाकडे लक्ष राहिलं आणि बघता बघता दुष्काळ एकदा विशेष दुष्काळ पडला 12 वर्ष दुष्काळ पडला आता मला सांगा 1 वर्ष दुष्काळ पडला तर आपलं बघा 5 वर्ष आपल्याला काय कळत नाही 5 वर्ष आपण मागे जातो 1 वर्ष दुष्काळ पडला किती वर्ष मागे जातो आता बघा युद्धाच्या आपल्या गोष्टी का नाही आपला देश 6व्या क्रमांकावर गेला 4थ्या क्रमांकावर ना आता 6व्या क्रमांकावर गेला तसं 12 वर्ष शेजारी दुष्काळ पडला आणि 12 वर्ष दुष्काळ पडल्यानंतर दिघोगावातली जनता अन्न करायला लागली पाणी करू लागली काही तर लोकांना दारा पालाच नाही आणि आज मी त्याला बघा तुम्ही बघा तिकडे जाऊन दारा पालाच नाही नंतर भागाला जावा कुठे घेऊन दिसणार नाही आणि इतर 12 वर्ष दुष्काळ पडला असेल आणि सुख भरायला त्या जनतेचं हाल सुख भरायला बघत अंतकरणामध्ये दया माणसाच्या अंतकरणामध्ये दया जे का रंगले गांधले जाती मने जो आपोले जे का रंगले गांधले जाती मने जो आपोले तो किसान मोरना देव के देखा रंगले गांधले मने जो आपोले येतो कळवा म्हणून आणि तुकोबराची अवस्था झाली तुकोबराच्या अंतरामध्ये आणि तुकोबराने नवमी द्यायला आता सकाळी ज्याला अन्न धान्य पाहिजे त्यांनी आमच्या तुकोबराच्या वाड्यामध्ये वाड्यासमोर घेऊन आणला अहो पाठ 4 वाजता लोक होते आणि तुकोबराने सांगितले ही म्हणजे जाण्याचं होत आहे त्यांना जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जावा आता एवढीच पाहिजे होतं कुठल्या जन्मात सुद्धा उपस्थित त्याने पूर्ण तुकोबाची बाजारा लुटली की होऊन गेली आणि बघता बघता तुकोबाला उपवास मारायची वेळ आली आणि उपवास मारायची वेळ आल्यानंतर बघता बघता अन्न करता एक स्त्री अन्न करता येईल तुकोबाची पत्नी वाढल्या काय करावं पुन्हा दुसरं लग्न केलं आणि तीच बघा आप्पासाहेब मुलवे पुण्याचे जागीरदार सावकार आणि तुकोबरायांना ती मुलगी दिली आणि तुकोबरायाची अवस्था अशी झाली की पण तरीही तुकोबराने त्या परमात्म्याला कधी विसरले तुकोबराला माहित होतं आपण अशा वेळेस परमात्म्याला विसरल तर नक्कीच आपली हानी जायची विसरले त्याला आणि पद्धतीने खाली 84च्या जोरात तुकोबराने पुन्हा परमार्थ करावा एवढा परमार्थ करावा की देवाला वाटायचं कधी तुकोबरा माझ्या समोर येतात आणि ह्या परमार्थाचं त्या परमार्थाचं ऋण त्या परमात्म्याच्या कबुलीवरती झालं होतं एखाद्याने आपलं उपकार केले तर त्या उपकार ज्याने उपकार केले त्या माणसाला वाटतं बाबा या उपकार आपण कशाला नाही तो माणूस उपकार करणारा समोर आला त्याला लाभ आहे ऋणी असतो तसं देवाला वाटायचं काय करावं ते तुकोबरा येतात वारीला वारीचा करता झाली पण मागायचं तर काय मागतच नाही आणि इकडे तुकोबराची भक्ती जोराला लागली होती परपंचा तुकोबराला माहित होतं परपंचाच्या नावे घालून पुण्य आणि वाढता हा घर पुण्य धर्म केला किंवा परत संपाच्या अंगी 20 दिवसाने आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो
तुकोबराने प्रवचन करावं, कीर्तन करावं, कधी भंडारा डोंगरावर आणि एवढं भजन करावं, एवढं भजन करावं की भजन करता करता तुकोबरायला समाधी लागली. हे आवश्यक तुकोबरायला तिकडेच तुकोबराय भंडारा डोंगरावर. इकडे 2-4 दिवस त्यांची पत्नी वाट पाहत होत्या, कुठं शोधावं, कुठं शोध घ्यावा. आणि मग आपल्या धीराला सांगावं का नो बापूजी, अहो दादा तुमचे 4 दिवस झालं पत्ता नाही म्हणले, जावा हुडकून तर आणा. कान्होबाने पुन्हा तिथून घर सोडावं आणि कुणी आडवा आले त्याला विचार आमचं दादा पाहिलं का. ते म्हणायचं आज पाहिलं नाही तर मागल्या 2-4 दिवसात पाहिलं होतं, ह्याच वाटण गेलं. त्या दिशेने कान्होबाने जावं. बघता बघता पामचंद भंडारा डोंगरावर ते कान्होबा पोचले आणि तुकोबरायाचा परमात्मा, तुकोबरायाचं भजन चालू विधी अवस्थेला पोचलेले. आणि तेवढ्यात तुकोबरायाला साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यानंतर तुकोबराया बोलू लागले. आणि हे कोणी ऐकलं, अरे बाबा म्हणजे एवढ्या म्हणले जंगल आहे, एवढे म्हणले पाखरं किर करतात, वाघाच्या रडका आवाज ऐकू येतोय आणि आशामध्ये कोण बोलतोय. त्या बोलण्याच्या दिशेनं कान्होबा निघाले. देवाला वाटलं आपण थांबलं योग्य नाही, आपण थांबलं तर आपलं पितळ उघड पडेल म्हणजे त्यांनी साक्षात्कार दिला आणि परमात्मा गुप्त झाले. आणि बघता बघता कान्होबा तुकोबरायापाशी पोचले आणि पोचल्यानंतर तुकोबराय पुन्हा द्विधी या अवस्थेला पोचले. आणि कान्होबाने हाक मारले, हलवून जागा केलं. अहो दादा, अहो तुम्हाला काय म्हणले कळतंय का नाही म्हणले. तिकडे वैरी म्हणजे हाताचा घास खाला नाही 4 दिवस आणि कुठ्या तुम्ही येऊन बसलाय म्हणजे डोंगरावर. आणि तुम्हाला भेट वाटत आपल्याला तुम्ही करताय. वाघ आहे, सिंह आहे, साप आहे, बिट्टू आहे, तीन झाली करते आणि पाकराचे भीती आवाज येते. तुम्ही कुठल्या बसलाय आम्हाला कशाचं घ्या चित्त सुद्धा तरी शत्रू मित्र होती. आपलं चित्त सुद्धा असेल तर समोरचा शत्रू सुद्धा एक मित्र झाले. वाघ आम्हाला काय करतात, पाकराचे मुळे तुम्हाला किरड झाले रात्रकडे ओळखतात आणि तुम्हाला भ्यावत वाटत सोयाची मध्ये वर्षी आणि तुकोबराला घरी आणि घरी येण्यानंतर नाही त्या जिराणी बोलू लागल्या. अहो म्हणजे तुम्हाला काय निघून जाता, काय तुम्हाला निघून जाता पण आमच्या पोटामध्ये आमचा कर नाही. आणि मग नाही त्या शब्दामध्ये तुकोबरायला आई बाया जमले ना गोळा झाल्या, काय म्हणजे चालू आहे. आणि मग तुकोबरायच्या पत्नी आईसाहेब त्या शेजाऱ्यांना सांगू लागल्या, काय करावं माझं बापानं असल्या म्हणजे भिकाऱ्याचे पदार्थ बांधला म्हणजे तुकोबाची सांगे डोका पासी जातो पंढरीची
काय सांगावं माझ्या बापाने श्रीमंती होती पण बघून दिलं त्याने सर्व प्रपंचाचा नाश केला आणि आपल्या भिकाऱ्याच्या पदरात मला बघा म्हणजे माझ्या समोर 4 बहिणीच्या मोठ्या मोठ्या घरामध्ये काय ऐश्वर्य होत का आणि मला अशा भिकाऱ्याच्या पदरामध्ये महाराजांचं गाव हे नागती सुखाने माझी करमरे बोलू लागले तर सुखी नवरा बायकोचं साधन किती असतं क्षणिक मांडला असतो पुन्हा स्वयंपाक केला आणि पुन्हा तुकोबराला जीव घातला नेमकी त्याची शिवती असते आणि तुकोबराने आपली पैसे घेतली आणि निघोबावरून पंढरीला निघाले आणि पंढरीला पोचल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं नामदेवबाईचं दर्शन घेतलं आणि तुकोबराने मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरामध्ये प्रवेश केला तर धर्म घेतले आणि बघता तुकोबराने परमात्म्याच्या दिशेने निघाले तुकोबराने परमात्म्याला पाहत होते आणि परमात्मा तुकोबराला पाहतो देवाला वाटतं बरं आता तुकोबराला पुन्हा काहीतरी म्हणजे मार्ग पाहत आणि तुकोबराने परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाले दर्शन घेतलं देवाने खाली मान घातलेली होती देवाला वाटतं काहीतरी तुकोबा मागतील का मागतील तर पूर्ण प्रपंच तुकोबराच्या निश्चित गेला होता घसरला होता आणि खाण्याकरता कुठलंही धान्य घरात नव्हतं म्हणून तुकोबराच्या परमात्म्याला वाटतं की आता तुकोबरा काहीतरी मागतील ही परमात्म्याच्या अंतर्गत आशा होती आणि तुकोबराने दर्शन घेतलं महाराजांच्या परमात्म्याला पाहत आहे का बरं पाहत आहे तर त्या परमात्म्याचं स्वरूप इतकं सुंदर होतं सकुमार मदनाचा उतरा सकुमार मदनाचा रवीची असं रूप आवडे रूप बोलले पाहता आता दृष्टी पुढे आईचा पोटी राहील जो मी तुझं पाहे पाहतच राहिले आणि देवाने खाली मान घातली होती आणि तेवढ्याच आता म्हणले तुकोबराने माणसं निघून जाणार तेवढ्याच परमात्म्याला जवळ येत आहे आणि तेवढ्याच वाटलं देवाला काहीतरी मागतील तर तुकोबरा काहीच मागत नव्हते ते परमात्म्याच्या अंतरामध्ये आत होते मागण्याची तुकोबराच्या मुखाकडच्या परमात्मा पण तुकोबरा का थांबले होते त्या परमात्म्याचं स्वरूप पाहण्याकरता आता दृष्टी पुढे ऐसा तूच नाही आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा याच्याकरता तुकोबरा पाहिजे उभं राहिले होते आणि परमात्म्याकडे पाहत होते देवाला वाटून मला काहीतरी मागायचं मला
तुकोबारायच्या म्हणून तुकोबाराय उभा आहे. पण बराच वेळ पाहिलं पण काय मागेना आणि मग देवाने तुकोबारामध्ये कावर तुकोबाराय अहो बदलून जाऊन पाहता तुमच्या मनात काहीतरी इच्छा आहे, काहीतरी गडबड चालली आणि तुम्ही काहीतरी मागायचे पण तुमची अहो मी तुम्हाला तुमच्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं मागा. तुकोबाराय म्हणतात रे देवा कोणाला म्हणतो अरे मागण्या करता माझ्या मनामध्ये गडबड नाही, मागण्या करतो गडबड नाही, फक्त तुझ्या कानामध्ये तुझ्या समोर आहे तुझं स्वरूप पाहण्याकरता उभा आहे देवा. असं वाटतंय असा तुला पुढे उभा राहावा आणि मी असं तुला बघत राहा. काय देवाची गोष्टी बघतो आहे आणि मग तू पोहायला पोहाय अहो काहीतरी मागा मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुकोबाराय देवा कुणाला शिकवायला लागेल आणि 7 पिढ्या धर्मी भक्ती करतोय. 7 पिढ्याचा बरोबर घरामध्ये एकाही 7 पिढ्यामध्ये तुझ्याकडे कोणी काय मागितलं नाही, कोणीच मागितलं नाही. काही मागून आणि वडिलाची रीत आपण काही माझा एक इच्छा असते मला येते ना ते आम्ही करायला आणि म्हणून करता आम्हाला जो अमुकाने ज्ञानी नाही वापरले पण जी गुरुवाईने आपल्याला ज्ञान दिले ती ज्ञान देण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न करतो आणि कुठल्याही अपेक्षा निरपेक्ष भावाने त्यांना विचार कोणी कधी पैसे देईल न देईल पैशाची सुद्धा आपण आशा करत नाही. ती महिना लागला तरी मला माहित होतं महाराज महिना लागला तुम्ही भेटत आता आमच्यानंतर वाटते का तर आणि मला येते ठीक आहे पण मालिकाला यावं आपल्या विचारा. तुकोबाराय म्हणतात देवा काही मागण्या मानवची वडिलांचे रीत सांगतो आमच्या वारवाडे मागितलं नाही, मी जर मागितलं आमच्या वारवाड्याच्या भक्तीमध्ये भक्ती केली पूर्ण वाया जाईल आणि माझ्या अंतकरणाला म्हणजे आमच्या कुणाला बघायला लागेल म्हणून मी मागणार नाही. आणि मला माहित आहे देवा तुझ्याकडे देशाने तुझ्याकडे आले मागायला तू त्याला पुन्हा तुझी गाठ पडू देत नाही, पुन्हा तू तुझ्यापर्यंत त्या भक्ताला येऊन दिलं नाही म्हणून तू आम्हाला काय प्रेरित करू नको. काय केलं होतं म्हणजे त्या गुरुबाबाने काय केलं होतं उपमनुष्य आळी पडू दिली आळी पडली दिली आणि बापाची मागणी मागण्याचा प्रश्न त्याच्या बापाची मागणी देण्याचे केलं होतं पण तू बापाची मागणी न घेता आळीच दिलं. उपमनुभार वाटीवर दूध मागण्याकरता आला होता वाटीवर दूध मिळालं तुझा सागर त्याला दिला पुन्हा हे केलं नाही. बोल देवा तुझे म्हणतो ना माग त्याचं वर्ग म्हणजे आमच्याकडे तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही देवा तू बऱ्या कामाला लावले हा आणि दुसऱ्याला तू चांगल्या पदावरती उतरले नाही का. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा अरे भया कोणी किती चोऱ्या केल्या किती माऱ्या केल्या किती माणसं मारली याचा बहुमान वाढला किती मान वाढला
हे राम जन्माच्या अगोदर 7,000 वर्ष त्यानं रामायण लिहिलं आणि त्याने लिहिलं असं रामाला वागावं लागलं. कोळ्याची कीर्ती वाढली घाण आणि केले रामायण रामा आले बोलले वाढीत देशीचे वरती काही नाही वरतून लावले रामाने नाही का. जसं वाल्मिकांनी रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. एवढा आम्ही त्याला उंच कोटीवर निवड बोलत होती व त्याचा बहुमान वाढवला कीर्तिमानाचा अपमान केला तुमच्या तोरडेचा बहुमान तुमचा न्याय करायला आणि म्हणतो आम्हाला आम्हाला सर्व आम्ही येऊ आम्ही कशावरून केलं नाही म्हणतो म्हणतात तू मला देवाला अरे तुम्ही तेव्हा मागा म्हणताना त्याचं वर मानतं वर मानतो आणि वर नसेल तर नक्कीच माणूस त्यांच्या अधीन जायचं वर मुकाम त्याचे आणि त्याचे कर्म धर्म जेव्हा माहीत आहे तुझी देवाला हे ना ती त्याचे कर्म धर्म नाशवत तू देणार सर्व नाशवत देणार माझं शाश्वत काही देऊ शकत नाही म्हणून तुझ्याकडे मागणार नाही आणि तू मान म्हणतो त्याचं म्हणजे आमच्याकडे वन आहे. आणि म्हणजे काय केलं होतं त्या कुणी एवढा कामजोर जाता होता त्याच्याकडे भीक मागायला गेला लग्नाच्या ठिकाणी घरच्या ठिकाणी मृत्यूची मुली पडलेला करणं एक हात त्याच्या रक्ताखाली होता आणि दुसऱ्या हाताने लढत होता आणि त्याच्याकडे तो म्हणजे भीक मागायला गेला त्या बळीचं वामन रूप धरून गेला भीक मागण्याकरता आणि तू मला दाखवा म्हणता जेव्हा ही कदाचित ही सोबत नाही जेव्हा तुम्हाला आणि लईच म्हणून तो उभरामध्ये देवा आम्हाला तुम्ही काय मागा म्हणता ते आम्हाला तुम्ही वर्म माहिती आहे वर्म माहिती आहे नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर सासूबाईची आई असते मग ती सासू अशी करायची सुनबाईनं झालं ती झालं की तरी मागे जायची आणि मग तुझ्या आई असं भांडी घातली पुन्हा त्या भांडीपेक्षा होत्या असा असवायला आणि पुन्हा त्या समजा म्हणावं तुझ्या आईने अशी भांडी घातली भाकरी केल्या स्वयंपाक केला ना भाकरी केल्याची जावं आता कुठं तरी एखादी भाकरी पेपत असेल डाळ फुटत असेल ती भाकरी असेल अशी म्हणावं तुझ्या आईने असं शिकवलं होतं तुला काटे किंवा सांग सकाळच्या फुलाला तिथे मागून सुटतं ती सून तुम्हाला वाळून जाते वाळून एक दिवस सासूबाई काय कुठे गेली गावाला गेली आणि त्याला स्वतः दाखवून त्याला माझ्या जेव्हा टाकला आणि दुपारच्या वेळेस मामाशी म्हणतात सुनबाई केल्या सूर्याच्या भागात तुला सासू विजयवर भूतकन लावली आता उद्या तुझ्या असणाऱ्या वेळी केला आहे आणि आल्यानंतर तो बाकी सरपंचाला गेलो असंच म्हणा तुझ्या आईला असं तिला लगेच उत्तर द्यायचं म्हणजे काय उत्तर द्यायचं आता माझ्या आईला कसंही शिकतो पण तुमच्यावर बोलूनच जात नव्हती ती सुरू म्हणजे बोलून म्हणजे मामा आधी म्हणले थोडंफार काय झालं घरामध्ये निघून बाहेर जायचं आणि सासूबाई संध्याकाळी 5 वाजता आणि 5 वाजता आल्यानंतर आणि विचारते बघायला बसलो त्याचा विमानात झाला होता पक्षाची आता गोष्टी पाठी झाली होती कुठे लागले बघितले तुझ्या आईने असं शिकवलं होतं भाकऱ्याकडे प्रकार निर्भर मंत्री वापरता आता माझ्या आईने कसे शिकवू मला तुमच्यावर पळून जात नव्हती ना अभिवाई आणि हे तुला कोणी सांगितलं मला कोणी म्हणून माणसाच्या कुठल्याही गोष्टीला वन पाहिजे तसं तुकोबरायचा तेव्हा तुम्ही जे मागा म्हणता त्याचं वन मानणं म्हणजे का तर तुमच्या दरबारामध्ये न्याय तुम्ही देता ते संत नाशवंत आहे म्हणून जेव्हा तुला द्यायचं असेल किती मोठ्या माणसाचा हे अवमान करू नये पण तुकोबरा देवा म्हणता तेव्हा तुम्ही मागा म्हणताय ना
मागतो पण मागे ते देवाला तू मला मागा आणि मग तू मला मागता तेव्हा मी मागे ती मला द्यावं लागेल अहो तू मला मागा तरी तेच तू मला आपल्या प्रयत्न करणार घेतली दाना देवा देवा
देवा तुझा विसरण व्हावा गुण गायनावरी माझी सर्व जोडी. अहो तुकोबाई काय मागू मागितलं? अहो तुमच्या घरी म्हणजे खाण्याची पद्धत झाली काय ते परपंचाचं मागावं. तुकोबाई सांगतात अनेक नरके मायेक पदार्थ तेथे माझे हरी अनेक नरके मायेक पदार्थ तिथे माझा अर्थ नको देवा. हे देवा तसलं काही नको. अहो तुकोबाई आणि नरकी मुक्ती आणि संपदा नरकी मुक्ती नको संपदा नको काही नको. का मुक्तीला काय करायचं म्हणजे मुक्ती आमच्या त्रासी होतात आणि मुक्तीला आम्हाला काय करायचं म्हणून तुकोबाई म्हणतात तुला यायचं असेल संतांची संगती. तुकोबाई देव म्हणतात का तुकोबाई संतांच्या संगतीमध्ये आपले काय आहे तरी संतांच्या संगतीमध्ये तुकोबाई सांगतात वाद देवा पंढरी त्याला संत हरिदासाचा वैष्णवा संगती सुख वाटे देवा. आणि अनेक कमी देवा त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे त्या सुखाचं गणितच करता येत नाही एवढं सुख आहे देवा. म्हणून मला यायचं असेल त्या संतांची संगती. अगं तुकोबाईला शेवटचं काहीतरी माग देवा तुला घ्यायचीच ना आता माझी इच्छा नाही तू माग म्हणून मागतो मागाव तुकोबाई काय देवाला बरोबर आता तुकोबाई काहीतरी मागतील आणि मग तुकोबाई देवा ठाम बरोबर देवा तुला द्यायचेच ना तर मी मागते देवाला. मग तुकोबाई काय मागतात तुका
तुका म्हणे गर्भवासी तुझी घालावे आमासी गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जुनी. तर गुण गाण्याकरता पुढा म्हणते पुढा तुका म्हणे गर्भवासी आणि सुखी घालावे आमासी गुण गायन आवडी म्हणून हे तिच्यामध्ये का देवा तुझा विचार भावा ज्ञानेश्वर म्हणून आता या प्रमाणात समजेल. नमः शिवाय नमः शिवाय जसं माझ्या बुद्धीला बरोबर असेल माझ्या सदोष असेल चुकीचं असेल की माझ्या बुद्धीचा दोष आहे झालेली शिवाय किंवा माझ्यावर सगळे शिवेला पूर्ण